हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगा बीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे डेटिरिओरेट, DETERIORATE. डेटिरिओरेटचं काय मिनिंग आहे तर बिकम प्रोग्रेसिव्हली वर्स, म्हणजेच काय होते की खराब होणे. ओके, खराब होणे किंवा अधिक वाईट होणे. तर डेटिरिओरेट म्हणजे काय होते, खराब होणे, खालावणे, बिघडणे किंवा अधिक खराब होणे, अधिक वाईट होणे, त्याला म्हटलं जातं डेटिरिओरेट. सो डेटिरिओरेटचं काय मिनिंग आहे मराठीमध्ये, बिघडवणे किंवा बिघडणे, अधिक वाईट होणे किंवा खालावणे, आणखी खराब होणे, चिघळणे, म्हणजे काय होतं डेटिरिओरेट. सो त्याचे सिनोनिम्स काय आहेत, वर्सन, गेट वर्स, डिक्लाइन, आणि अँटोनिम्स आहेत इम्प्रूव्ह, रिफॉर्म आणि बेटर. ओके, सो डेटिरिओरेट म्हणजे काय होतं, खालावणे, खराब होणे, चिघळणे, बिघडवणे, बिघडणे किंवा अधिक वाईट होणे. आता त्याचा यूज बघून घेऊया आपण, डेटिरिओरेटचा सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे. सो रिलेशन्स बिटवीन द कंट्रीज हॅड डेटिरिओरेटेड शार्पली. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, तर देशांमधील संबंध झपाट्याने बिघडले होते. काय आहे, रिलेशन्स बिटवीन द कंट्रीज हॅड डेटिरिओरेटेड शार्पली म्हणजे काय होतं, तर देशांमधील संबंध झपाट्याने बिघडले होते. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे नादिर, NADIR. तर नादिरचं काय मिनिंग आहे, द लोएस्ट ऑर मोस्ट अनसक्सेसफुल पॉइंट इन अ सिच्युएशन. म्हणजेच अगदी जी खालावलेली जी स्थिती असते त्याला काय म्हटलं जातं, नादिर असं म्हटलं जातं. जिथे माहीत पडते की अधोगती होत आहे त्याला म्हटलं जातं नादिर. सो नादिर म्हणजे काय होते, अधोगती किंवा अगदी खालावलेली स्थिती म्हणजे काय होतं, नादिर. सो याचे सिनोनिम्स काय आहेत, रॉक बॉटम, द डेप्थ्स, आणि अँटोनिम आहेत झेनिथ, ॲक्मी, पीक, समिट आणि पिनॅकल. काय आहे सिनोनिम्स, रॉक बॉटम, द डेप्थ्स, आणि अँटोनिम आहे झेनिथ, पीक, समिट आणि पिनॅकल. सो नादिर म्हणजे काय होतं, अधोगती किंवा अगदी खालावलेली स्थिती. सेंटेन्स बघून घेऊया याचा. आस्किंग द क्वेश्चन वॉज द नादिर ऑफ माय करिअर. तर करिअर म्हणजे काय होतं मराठीमध्ये, कारकीर्द. तर याचा सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, तो प्रश्न विचारणे माझ्या कारकिर्दीचा सर्वात खालचा टप्पा होता. तर असं या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे. काय आहे परत एकदा तुम्हाला सांगून देते की तो प्रश्न विचारणे माझ्या कारकिर्दीचा सर्वात खालचा टप्पा होता. ओके, आस्किंग द क्वेश्चन वॉज द नादिर ऑफ माय करिअर. नेक्स्ट आहे वर्ड शॅम्बल्स. शॅम्बल्सचं मिनिंग काय आहे, अ स्टेट ऑफ टोटल डिसऑर्डर. म्हणजेच काय होतं, तर सर्वत्र घोटाळा व गोंधळ झाला आहे अशी जागा म्हणजे काय होतं, शॅम्बल्स. शॅम्बल्स म्हणजे काय होतं, तर अ स्टेट ऑफ टोटल डिसऑर्डर, म्हणजे जिथे काय झालेलं आहे, पूर्णपणे गोंधळ झालेला आहे किंवा घोटाळा झालेला आहे सर्वत्र. तर सर्वत्र घोटाळा व गोंधळ झालेला अशी जी जागा आहे त्याला काय म्हटलं जातं, शॅम्बल्स असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहे, चाओस, मेस आणि मर्डर, आणि अँटोनिम्स आहेत ऑर्डरलीनेस, काम आणि हार्मनी. सेंटेन्स बघून घेऊया आता. माय करिअर वॉज इन अ शॅम्बल्स. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, माझी कारकिर्दी डबघाईला आली होती. तर इथे शॅम्बल्स म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, डबघाई. ओके, इथे शॅम्बल्स म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, डबघाई असं यूज करण्यात आलेलं आहे.
माझी कारकिर्दी डबघाईला आलेली आहे. माय करिअर वॉज इन द शॅम्बल्स. तर शॅम्बलचा अर्थ काय होतो? सर्वत्र घोटाळा व गोंधळ झाला आहे अशी जागा किंवा डबघाई. नेक्स्ट वर्ड आहे डॉन्टिंग. डॉन्टिंगचं मिनिंग आहे सीमिंग डिफिकल्ट टू डील विथ इन प्रॉस्पेक्ट किंवा इंटिमिडेटिंग. तर काय आहे डॉन्टिंग म्हणजे? धोकादायक. धोकादायक असू शकते किंवा काय असू शकते? भयावह सुद्धा असू शकतं. तर डॉन्टिंग म्हणजे काय होते? धोकादायक. आणखी म्हटलं जातं अवघड किंवा कठीण. कठीण किंवा भयावह म्हणजे काय होतं? डॉन्टिंग. डॉन्टिंगचं काय आहे मिनिंग? सेमिंग डिफिकल्टी टू डील विथ इन प्रॉस्पेक्ट किंवा इंटिमिडेटिंग. म्हणजेच जे धोकादायक आहे, अवघड आहे, कठीण आहे किंवा भयावह आहे त्याला म्हटलं जातं डॉन्टिंग. सिनोनिम काय आहेत? इंटिमिडेटिंग, फॉर्मिडेबल आणि डिस्कन्सर्टिंग. इंटिमिडेटिंग, फॉर्मिडेबल आणि डिस्कन्सर्टिंग हे सिनोनिम्स आहेत डॉन्टिंगचे. आणि अँटोनिम्स आहेत एनकरेजिंग आणि हार्टनिंग. सेंटेन्स बघून घेऊया आता. अ डॉन्टिंग टास्क म्हणजे काय होतं? एक कठीण काम किंवा एक अवघड कार्य असं याचं मराठीमध्ये अर्थ होतो डॉन्टिंग टास्कचा. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे? आर्टिस्टिक, म्युझिकल और ड्रामॅटिक इंटरप्रिटेशन. म्हणजे काय होतं वन वर्ड मध्ये? रेंडिशन. RENDITION. रेंडिशन म्हणजे काय होतं? तर आर्टिस्टिक, म्युझिकल और ड्रामॅटिक इंटरप्रिटेशन. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? एखाद्या कलाकृतीचे सम्यक वर्णन म्हणजे काय होतं? रेंडिशन. एखाद्या कलाकृतीचे सम्यक वर्णन म्हणजेच आर्टिस्टिक, म्युझिकल और ड्रामॅटिक इंटरप्रिटेशन जे असतं त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये रेंडिशन इंग्लिशमध्ये. ओके. नेक्स्ट आहे समथिंग दॅट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तर जे अंडरस्टँड करण्याकरता, समजण्याकरता कठीण आहे, डिफिकल्ट आहे त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये? इनकॉम्प्रिहेन्सिबल. इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे काय होतं? तर समथिंग दॅट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजेच ते काय आहे? समजण्याकरता खूप कठीण आहे त्याला म्हटलं जातं इनकॉम्प्रिहेन्सिबल. म्हणजेच काय होतं? तर न समजण्याजोगे. न समजण्याजोगे म्हणजे काय होतं? इनकॉम्प्रिहेन्सिबल. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे कॉम्प्लिकेटेड. कॉम्प्लिकेटेडची करेक्ट स्पेलिंग जी आहे ती आहे ऑप्शन बी, COMPLICATED. आणि कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय होते? तर किचकट, फार किचकट किंवा बिकट त्याला म्हटलं जातं कॉम्प्लिकेटेड. गुंतीचा किंवा बिकट आणि किचकट म्हणजे काय होतं? कॉम्प्लिकेटेड. नेक्स्ट आहे अनसर्चेबल. अनसर्चेबलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, UNSEARCHABLE. अनसर्चेबल म्हणजे काय होतं? तर यामध्ये बघा वर्डमध्ये इथे सर्च आलेला आहे. सर्च म्हणजे काय होतं? सर्च म्हणजे होतं शोधणे. आणि अनसर्चेबल म्हणजे काय होतं? तर शोधता न येणारा. काय होतं मराठीमध्ये? शोधता न येणारा त्याला काय म्हटलं जातं? अनसर्चेबल. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कलेक्ट डस्ट. कलेक्ट डस्टचं काय मिनिंग आहे बघूया आपण. टू बी इन अ स्टेट ऑफ डिसयूज फॉर अ प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय होते? तर मराठीमध्ये बराच काळ वापरात नसणे. तर बराच काळ वापरात नसणे याचं मिनिंग काय आहे? कलेक्ट डस्ट. जसं काही काही असतात जुन्या आपल्या बुक्स असतात किंवा जुने काही कपडे असतात किंवा काही पण वस्तू जी आहे ती आपण एखाद्या खोलीमध्ये ठेवून देतो आणि तिथे आपण त्या जाऊन कधीच बघत नाही, त्याच्यावर फार धूळ जमून जाते. तर तसंच काय आहे? त्याला त्याच्याशीच रिलेट करून म्हटलेलं आहे कलेक्ट डस्ट. कलेक्ट डस्टचा रिअल मिनिंग काय आहे? तर बराच काळ वापरात नसणे. म्हणजे तेच तिथे धूळ खात बसलेले आहे, बराच काळ वापरामध्ये नाही आलेले आहे, आपण त्याला बघतच नाही आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? कलेक्ट डस्ट. बराच काळ वापरात नसणे. नेक्स्ट आहे कम अप ट्रम्प्स. कम अप ट्रम्प्सचं काय मिनिंग आहे? व्हेन समवन इज सेड टू हॅव
come up terms, they have completed an activity successfully or produced a good result, especially when they were not expected to. तर याचं मीनिंग काय आहे? एखादा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी किंवा चांगला निकाल देण्यासाठी. ओके, त्याला काय म्हटलं जातं? कम अप टर्म्स. जरी ते काय आहे, एक्सपेक्टेड नाही आहे की ते होईल म्हणून, पण तरी काय करतो, एक उपक्रम असतो जे आपण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी किंवा चांगला निकाल देण्यासाठी करत असतो, त्याला काय म्हटलं जातं? कम अप टर्म्स. ओके, सो हे आहेत आपल्याचे इडम्स अँड फ्रेजेस, मिसस्पेल्ड वर्ड, मराठीचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे काही युजेस आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेंटेन्समध्ये जो यूज करण्यात आलेला आहे वर्ड्सला, ते सुद्धा परत एकदा वाचून घ्या. तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहे किंवा ज्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे आणि ज्यांना व्होकॅब्युलरी थोडं हार्ड जातं, सो त्यांना सुद्धा हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा. सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.